हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर इथे आता दुपारची वेळ आहे. जसा की आता उन्हाळा चालू झालेला आहे, दिवस पण खूप मोठा असतो. तर दुपारच्या वेळेस आपल्याला किंवा सायंकाळच्या वेळेस आपल्याला काही नाही काही खायला पाहिजे असते. तर त्यासाठीच मी इथे मक्याचे पोहे फ्राय करून घेणार आहे. मुलांना नेहमी बाहेरचे पदार्थ खाऊ घालण्यापेक्षा आपण काही पदार्थ घरीच बनवून आपण त्यांना देऊ शकतो. कारण घरी बनवलेले पदार्थ हे बाहेर बनवलेल्या पदार्थापेक्षा कितीतरी पटीने शुद्ध आणि मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगले असते. कारण घरी बनवलेले पदार्थ हे ताजे असते एकदम आणि आपण त्यासाठी वापरलेलं तेल पण हे चांगल्या क्वालिटीचे वापरत असतो. आणि घरचे पदार्थ हे पचायला सुद्धा हलके असतात. पॉकेटमधल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण हे जास्त असू शकते. ते मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे मी नेहमी घरी काही नाही काही बनवून ठेवत असते. आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे आपल्या हातातच असते. जेव्हा आपण एखादा पदार्थ घरी बनवतो तेव्हा आपण स्वच्छता पण पाळत असतो आणि ते पदार्थ बनवण्यासाठी आपण चांगल्या क्वालिटीचे तेल म्हणा किंवा चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आपण वापरत असतो. त्याच्यामुळे मला वाटते की घरी बनवलेल्या पदार्थ हे केव्हाही मुलांसाठी हेल्दीच असतात. तसेच ते आपल्यासाठी पण हेल्दी असते. तर इथे माझे मक्याचे पोहे पण फ्राय करून झालेले आहे. त्यामध्ये मी थोडंसं तिखट मीठ घातलेलं आहे. माझ्याकडे चाट मसाला नव्हता तर तो मी घातलेला नाही आणि आता ते मी डब्यामध्ये छान भरून ठेवते आहे. त्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे घातले तर तो आणखी चांगला होतो, चिवडाच तयार होतो. आणि हे मक्याचे पोहे तुम्ही तळण्याऐवजी रोस्टसुद्धा करू शकता, ते पण छान होतात. चला इथे आता मक्याचे पोहे पण तयार आहे. त्यानंतर मला शेव पण बनवून घ्यायची आहे. तर इथे मी आता डाळीच्या पिठाची शेव बनवते आहे. डाळीचं पीठ हे पौष्टिक असते कारण डाळीमध्ये चांगल्या प्रतीचे हे प्रोटीन असतात. त्याच्यामुळे ते प्रथिनांचं उत्तम स्रोत मानलं जातं. जेव्हा आपण घरी शेव बनवतो त्यामध्ये आपण तिखट मीठ आवडीनुसार घालतोच. त्यासोबतच आपण ओवा किंवा हिंग पण घालत असतो. त्याच्यामुळे काय होते, शेव ही पचायला आपल्याला सोपी होते. त्यामुळे बाहेरच्या चिप्सपेक्षा हे घरी बनवलेली शेवसुद्धा मुलांसाठी हेल्दी ऑप्शन राहू शकते. मुलांना असे पदार्थ खूप आवडतात आणि हे पदार्थ तुम्ही 8 ते 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. तेव्हा मला पण आता 8 दिवस नाही पण 4-5 दिवस नाश्ता बनवण्यापासून सुट्टी मिळणार आहे. कारण असे पदार्थ घरी बनवून राहिले तर मुलं त्यांना भूक लागेल तेव्हा ते घेऊन खाऊ शकतात आणि आपल्यालाही ते वेळेवर नाश्ता बनवून द्यावं लागत नाही. चला तर मग आता मी इथे मस्त अशी कुरकुरीत शेव बनवून घेते. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर मग मी इथे आता मस्त अशी शेव बनवून घेते आहे. इथे आता शेव पण बनवून तयार आहे. तेच आता आम्ही सर्व मिळून शेव खाऊन घेतो आहे. चला तर मग आता भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.